सातारा सम्राट न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण काही दिवसापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती या निवडणुकीच्या रणधुमाळीवरती आपण विविध गावातील विविध गटामधील व गणामधील जनता उमेदवार यांची प्रतिक्रिया घेत आहोत। आज आपण गुणवरे जिल्हा परिषद गटातील सरडे या गावामध्ये आहोत। या सरडे या गावामधील काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। तर नमस्कार काका, सातारा सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे। आपलं नाव सांगा। सुखदेव महादेव बेलदार, मी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा संचालक आहे। आज या ठिकाणी सम्राट चॅनलवाले गुणवरे गटाच्या बाबतीत इथं आलेले आहेत। तर या गुणवरे गटाचा विचार करता गुणवरे गट आमचे उमेदवार स्नेहलता जगताप जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वैशाली कांबळे हे दोन उमेदवार गुणवरे गटातून आणि गुणवरे गणातून आहेत। तर आम्ही आता प्रचाराची यंत्रणा जवळजवळ गेले 5-6 दिवस राबवत आहे। हे राबवत असताना गावोगावी श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथ राजे, श्रीमंत संजीव राजे, अनिकेत राजे यांच्या सभा होत असतात। आम्ही त्या सभेच्या ठिकाणी तिथं जात असतो। पण आता सध्या प्रचंड प्रतिसाद या मिळत आहे आणि जे रामराजांनी, संजीवराजांनी जे काम उभा ह्या तालुक्यात ह्या गटात केलेलं आहे त्याबद्दल लोकांची आता सध्या तरी चांगली भावना आहे। माझा एक अंदाज आहे की गुणवरे गटातून आमचे शिवसेने एकनाथराव शिंदेच्या शिवसेनेचे व रामराजे गटाचे प्रचंड मताने उमेदवार निवडून येतील, त्यात कसलीही शंका नाही। जर आमच्या सरडे गावाबद्दल जर बोलायचं झालं तर सरडे गावात आमचं गेले 30-35 वर्ष आम्ही सत्तेत आहोत। सत्तेत असताना आजपर्यंत आम्ही जी विकास कामाचा जो डोंगर उभा केलेला आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। जर कामच जर सांगायची झाली तर आमच्या गावासाठी श्रीमंत रामराजे आणि संजीवराजे यांनी 26.5 कोटीची नळ पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्णत्वास गेलेलं आहे। फक्त वीज कनेक्शन मिळालं की ते पाणी आम्ही आता गावाला देणार आहोत। त्याचप्रमाणे आता नवीन सरडे ते राजाळे हा 7 कोटीचा रस्ता या ठिकाणी दिलेला आहे, तो बी आता पूर्णत्वास जात आहे। त्याचप्रमाणे 1 कोटीचा रस्ता सरडे गावठाण ते निरावागज रोड दत्त मंदिर तो बी पूर्ण झालेला आहे। मग भरपूर जेवढ्या गावात अंगणवाड्या होत्या त्या अंगणवाड्या बांधण्यात आलेल्या आहेत। आणखी अनेक छोटे मोठे विकासाची कामं श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली या गावात करत आहोत आणि इथून पुढेही जी काय अपूर्ण कामं आहेत ते आम्ही कामं करत आहोत। पण विरोधकांचा जर विचार करता या ठिकाणी त्यांचा जो प्रचार चाललाय त्यांच्याकडे काय लोक नाहीत, काय नाहीत, पण बळच माणसं बोलवायची आणि गळ्यात गामजा टाकायचा आणि ह्यांनी प्रवेश केला त्यांनी प्रवेश केला। प्रवेश कुणीही करत नाही। श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाची या ग्रामीण भागात चांगली पकड आहे आणि नगरपालिकेच्या ह्याच्यावरती तर ते जात असेल ते साफ खोटं आहे। या ठिकाणी 100% प्रचंड गुणवरे गटातून सर्व शिवसेनेचे उमेदवार श्रीमंत रामराजेंच्या नेतृत्वाखाली निवडून येतील, त्याबद्दल कसलीही या ठिकाणी शंका नाही। तर त्याचबरोबर आपण पाहिलं त्यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून जी विकास कामं केलेले या सरडे गावामध्ये त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यानंतर माझा एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या तुमच्या उमेदवाराचं नाव घेतलं की सौ हेमलता जगताप, तर हे तुम्ही आपल्या पक्षामार्फत हे उमेदवार का उभे केलेले, त्या उमेदवाराबद्दल काय माहिती सांगू शकता जनतेला? ह्या उमेदवाराबद्दल जर माहिती सांगायची झाली तर श्री अनिल जगताप हे पूर्वी गेल्या 15-20 वर्षापूर्वी श्रीमंत रामराजे यांच्या गटातून उमेदवार म्हणून उभे होते। त्यांनी त्यावेळेस समाज कल्याण खात्यामार्फत आमच्याच गटात, त्यावेळेस आमचं गाव त्या गटातच होतं, चांगली कामं त्यांनी केलेली होती आणि त्यांचं एक साधारण सुशिक्षित, त्यांच्या मिसेस सुद्धा सुशिक्षित आहेत, त्यांचा मतदारसंघाशी चांगला पूर्वीचा संपर्क आहे आणि आताही त्यांचा चांगल्या पद्धतीने संपर्क आहे। त्यामुळे त्यांना श्रीमंत रामराजे यांनी उमेदवारी दिलेली आहे। आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ पाहत आहोत, अजून कोणी प्रतिक्रिया देऊ शकतो? नाव का? क्रांतीलाल शंकर बेलदार, सरडी। या आता आपली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ह्या निवडणुकीच्या बाबतीत या आपल्या पक्षाबद्दल आणि उमेदवारांबद्दल काय आपली प्रतिक्रिया? आज या ठिकाणी आमचे हेमलता जगताप जिल्हा परिषद व वैशाली कांबळे पंचायत समिती गणातून उमेदवारी करत आहेत। खरवस्ती फलटणमध्ये
राजघराण्यांची सत्ता आल्यापासून एक लोकशाही कशी असते ती फलटणमध्ये सर्वसामान्याला अनुभवायला आली. एक दहशतमुक्त फलटण तालुका ठेवण्याचं त्यांनी काम केलं. तसेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार संविधान याला गुरुस्थानी मानून त्यांच्या विचारातूनच लोकशाही मार्गातून त्यांनी आजपर्यंत काम केलेले. विकास होत असतो राहत असतो, पण ज्या लोकशाहीचा संविधानांचा अधिकार सामान्यांना तो त्यांनी स्वतःसाठी आणि जनतेसाठी वापर केला. कुठेही दहशत न करता फलटण तालुक्यामध्ये एक विकासाचं पर्व उभं केलं. सुसंस्कृतपणाने वागणं, वैचारिक बोलणं आणि फलटणमध्ये जो विकास आहे तो फक्त राजघराण्यांच्या घराण्याचाच आहे. मग तो शैक्षणिक असो, पाणी प्रश्न असो वा एखाद्या कामगारांसाठी MIDCचा असो, हे सर्व प्रश्न श्रीमंत रामराजेंच्या माध्यमातून राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सोडवले गेलेले. महाराज साहेब हे फलटण तालुक्याचे नाही तर राज्याचे नेते आहेत आणि त्यांच्याकडे एक सुसंस्कृतपणा आहे आणि त्यामुळं या भागातील सर्व जनतेला आता लक्षात आलेलं आहे की रामराजांचं नेतृत्व जर असेल तर फलटण तालुका सुरक्षित आणि लोकशाही मार्गाने पुढे जाईल. त्यामुळे आमच्या येथील सर्व गावातून आम्ही लीड देण्यासाठी आणि त्याचबरोबर रामराजांची सत्ता पुन्हा ह्या तालुक्यात राहावी यासाठी सर्व तरुण प्रयत्न करत आहेत. आम्ही गावातून बहुमताचं लीड देण्याचा मनोदय केलेला आहे आणि तो पूर्ण करू. या प्रसार माध्यमातून आपण जनतेला काय आव्हान देऊ शकतो? प्रसार माध्यमातून एकच आव्हान करू शकतो की भूतकाळाला साक्ष ठेवून वर्तमान काळात सर्व आपण नजरेने पाहतो आणि भविष्यात कशा पद्धतीने लोकशाहीची गोडदोड असावी आणि कुणाच्या हातात फलटण तालुका सुरक्षित राहील याचं सर्वांनी निरीक्षण करावं आणि त्याच हातात ही सत्ता जाईल याची व्यवस्था करावी असं मी सर्व जनतेला आव्हान करेन. धन्यवाद. तर आपण आज गुणवरे गटामध्ये असताना या ठिकाणी राज्यगटातील कार्यकर्ते व सरडे गावातील ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधलेला असून अशाच प्रकारच्या पुढील व्हिडिओसाठी आपण सातारा सम्राट या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.